आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरोबर आहे. आणि का म्हणला? कारण हा शाळेत होता त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो हो म्हणून. बरोबर आहे. मी शाळेत होतो कॉलेजमध्ये. म्हणून मी आता 30 वर्षात आहे. 1000 कोटीची मालक ह्याचं पश्चिम बघा. सो शूट आणि प्रॉब्लेम्स हे परमनंट आहे. सो हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आता प्रचंड पाऊस पडतोय. शॉर्ट फिल्मचं शेड्यूल होतं, 7चा कॉल टाईम होता. 10 वाजता आली आहे, 10 वाजता 2 तास लेट. आल्यानंतर हा पावसामुळे सीन घेता येत नाहीयेत. परत जी गाडी आम्हाला शूटसाठी लागणार होती सनरूफवाली, ती गाडीच्या पुढे कुणीतरी गाडी लावली. सो शूट्स आणि प्रॉब्लेम्स हे परमनंट आहे. हे तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मेकअप आर्टिस्ट ऐन टायमिंगला आले नाही, तशी ही आज ऐन टायमिंगला उशिरा आली. त्यानंतर होणारा तो गाड्यांचा प्रॉब्लेम. आता दुसरं लोकेशन माझ्या सिंहगडावर शूट करायचं होतं, तिथं जजड कोसळती आहे. लोकेशन चेंज करा. आता वाजलेत 11. आता संपवायचंच आहे, आज काही करून संपवणं. सो लेट्स सी जसं काय मज्जा 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 येते. पाऊस प्रचंड चालू आहे. ट्रॅव्हलच करतोय आता आम्ही. त्या पाऊस आता साथ देणार आहे नाहीये तर गेल्याही गडावरच करायचंय खरं तर ते. सो माहिती नाही, त्यांनी जर गडावर सोडलंच नाही तर पुढे करायचं काय. बट हे आपण पॉझिटिव्ह वे मध्ये घेऊयात. काही ना काहीतरी ऑप्शन निघतो आणि शूट कोणासाठी थांबत नाही बेसिकली. सो लेट्स सी, स्टे ट्यून. तुम्हाला आज श्रेयस आहे सोबत. सो सगळे BTS जे माझ्याकडनं तुम्हाला नाही दाखवले जात, कारण कामात असताना मला तुम्हाला सगळं नाही दाखवता येत. हे सगळं करायला आज श्रेयस सोबत आहे. एडिटिंग पण तोच करणार आहे. सो हा ब्लॉग पण लवकर येईल अशी आपण अपेक्षा करूयात. सो स्टे ट्यून. आणि सगळं शूट कसं होतं, पावसातलं शूट कसं होतं, आउटडोर शूट कसं होतं, फिरणं आणि शूट हे एकत्र. स्टे ट्यून. बाय बाय. हाय. चला आता मी झोपते. ए काय झोपते बिपते काय? झोपते की रे कशाला? थोडा वेळ. तू शूटला आली, बाहेर जायचं का झोपायला आलीस? हा श्रेया. येस. किती वर्षाचा आहेस तू? 20 30. बरोबर बोलला आता. ए किती वाटतो मी तुला श्रेया? 25. आणि मला सांग, मी 30 वर्षाचा चुकून तरी दिसतो का? चुकून तरी दिसत नाही पण मला माहिती. होय का? अरे सिरियसली विचारतो, 30 दिसतो का? आता ह्यो पोरगा मला काय म्हणला माहितीये का? Hardly हा. 26. ह्यो काय म्हणला हा माहितीये माझा का? मोठा भाऊ. ते पण अरे हा मला 30 वर्षाचा आहे म्हणला तू. बरोबर आहे. आणि का म्हणला? कारण हा शाळेत होता त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो हो म्हणून. बरोबर आहे. मी शाळेत होतो कॉलेजमध्ये. म्हणून मी आता 30 वर्षाचा आहे. काय लॉजिक आहे याला? मी फर्स्ट इयरला गेलो तो जॉबला होता. फक्त ट्रॅव्हल ते पॅन आले बऱ्यापैकी. बोल बोल काय बोलायचं? कॅमेरा तुझ्याकडे, तू बोलशील ते मी ऐकतो. काय बोलू आता, अचानक तसं चालू करतो म्हटलं. संपून मी झोपून आलोय. तू कामात रिटेक एवढे दिले. मग बघ ना सेंटरला बरोबर. सरप्राईज. सेंटरला किती? रिया, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरोबर, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सो फायनली प्रपोज केलेलं आहे शॉर्ट फिल्म मध्ये. हे शॉर्ट फिल्म बघायची असेल तर युट्यूब चॅनेलवर जाऊन नक्की बघा. मी खाली लिंक पण टाकतो. ते रिलीज लवकरच होईल. आता झालं गाडीतला सीन. बरेच म्हणलं तुम्हाला जे सनरूफचं आहे, टेक्निकल इश्यूज आणि म्हणतो काम कोणासाठी थांबत नाही. काम मस्ट बी गो ऑन. सो लगेच दुसरीकडे दुसऱ्या लोकेशनवर दुसरी गाडी बघितली आणि आपलं शूट चालू आहे. ते शूट संपलं, आता एक गाडी गेली पुढे, आम्ही पण कळतोय. सो हे काही BTS काढायचे होते. आमचा श्रेयस BTS काढणार होता पण छत्री घेऊन उभा आहे. काय करायचं काढतच नाही. माणूस असून उपयोगी नाही. माणूस असून उपयोगी नाही. So, मालक. 1000 कोटीची मालक ह्याचं पश्चिम बघा. गाडी चालली आता. आमची स्वतः ऍड्रेस तिनं सगळे कॉस्ट्युम खाली ठेवलेले. चेंज आहे, दुसऱ्या दिवसाचं दाखवायचं आहे. आता श्रेयसचं जॅकेट काढून आपण तिला देतोय. लेट्स सी कसं काय ते वर्कआउट आहे सगळं. आता श्रेयसचं जॅकेट तिला बघा कसं बसतंय. असं करायचं आणि व्हॉट्सअपवर तू करते पुशील. मग तू थप केल्यानंतर तू जातोयस आणि गेल्यानंतर तू त्याला उडी खातो. त्याला काय होतं, धक्का देतो आणि तू काय करते
मेसेज करून थांबतील. सो शूट आणि प्रॉब्लेम्स हे परमनंट आहे. ह्या त्या पोराला BTS सांगितलेले काय केलं नाही. पण BTS काय केलेले नाहीयेत. छत्री धरतोय म्हणे मी धरूच असा. हा झाली छत्री धरून झाली, पाऊस बंद झाला. तरी मीच धरतोय BTS, तरी ह्यो काय करत नाही. काही फुल कॉन्फिडन्स, हा मी आई शूट करणार ते. गेला थंडीत गेला. थांब थांब थांब. हा बघा बघा बघा. कट 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 जा मग. कट. शंभू राजा दरी दरी. यस रेस कसं वाटतंय? गार गार थंड थंड पावसात चिंब चिंब. काहीच भिजला नाही. ज्याचे छत्र्या सगळं कॅरी केलेलं आहे आयुष्यात. इथं आम्ही आरटलो. ऍक्टर भिजलेले आहेत, बाकी आम्ही अर्धे भिजलेले आहेत. सो आता चेंज हे केलंय. खाली आलोय मस्तपैकी. इथे सरांनी शेकोटी केलेली आता हॉटेलमध्ये. इथे शेकोटी चालेल. मस्त गरम गरम चहा. भिजल्यानंतर चहा पिण्याची जी मजा आहे काय. इथे शेकोटी कार्यक्रम वाव वाव. आरती करा. हे आमचे तुडतुड तुडतुड तुड. भाऊ होय. थांब गे थांब थांब गे थांब थांब गे थांब थांब गे थांब थांब की.